हॅलो आणि नमस्कार. तर सूरज चव्हाणचा एक मूवी येणार होता, जो की केदार शिंदेचा होता. बिग बॉसच्या फिनालेमध्ये आपल्याला जे समजलं होतं, झापक झुपक नावाचा पिक्चर त्याचा येणार होता. तर त्याची वाट तर खूप लोक बघत असतील, कारण ती एक्साइटमेंट होती की झापक झुपक पिक्चरमध्ये नेमकी काय असणार आहे. सूरज चव्हाणची लाईफची स्टोरी असणार की काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आणखी ट्विस्ट वगैरे आणणार किंवा काही वेगळी स्टोरी असणार. तर झापक झुपकचा जो ऑफिशियल टीजर आहे तो आज रिलीज झाला आहे आणि आपण तो आत्ता बघणार आहोत. तर बघूया काय आहे झापक झुपक टीजरमध्ये आणि आपल्याला काय बघायला मिळणार आहे मूवीमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण टीजर बघूया, त्याच्यावर नक्कीच आपण गप्पा मारू, पण आधी टीजर बघूया. लेट्स स्टार्ट. माझ्या बच्चेला कळत होतं लय मिस, मला आठवला पहिला किस, मग काय टाय टाय फिस. मार्केट गाजवायला आणि पोलीला लाजवायला फक्त चूल थांबून त्यांना दिलं तर दमत आले बघा आतले बघा ग बाय ग. सुरजा, हे काय करतोयस? काय होतं माझ्यासारख्या माणसाचं तीच झालंय. तू म्हणायची तीच खरं. येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो. ओके, म्हणजेच याच्यामध्ये सूरज चव्हाणची जी लाईफ स्टोरी आहे ती आपल्याला दाखवणार आहे. आणि ज्या पद्धतीने म्हणजे टीजरमध्ये समजतंय, ज्या पद्धतीने ती आपल्यासमोर प्रेझेंट करणार ना, खरंच खूप आवडणार आपल्या सर्वांना. कारण सूरज चव्हाणची लाईफ स्टोरीबद्दल आपण थोडंफार ऐकलेलं आहे, पण ते त्यांनी कसं एक्सपिरियन्स केलं हे आपल्याला ह्या मूवीमधनं समजणार. आपण ते स्वतः एक्सपिरियन्स करू शकू बघताना, कारण टीजर बघताना समजतंय की ज्या प्रकारे ते आपल्यासमोर रिप्रेझेंट करताय ना, खरंच त्याच्यामध्ये पॉवर आहे. म्हणजे म्युझिक वगैरे किंवा सूरज चव्हाण स्वतः आहे तो ती स्टोरी फील करू शकतो आणि त्याने त्या प्रकारे दाखवलं सुद्धा. म्हणजे अपेक्षा तर होतीच की सूरज चव्हाण काहीतरी कमाल करणार यात, कारण त्याची स्वतःची लाईफ स्टोरी असली तर आणि आहेच, पण इतकं कमालीचं काम करणार तो हे मला वाटत नव्हतं आणि त्याने ते करून दाखवलं. खरं सांगायचं तर असं वाटत नव्हतं की सूरज चव्हाण एवढं चांगलं काम करणार या चित्रपटामध्ये. आणि जे केदार शिंदेने दाखवायचं आहे ते सूरज चव्हाण दाखवू शकेल की नाही हे थोडासा डाऊट कुठेतरी होता, पण हा टीजर बघितल्यानंतर तो डाऊट क्लिअर होतोय. सूरजने ज्या प्रकारे काम केलं या मूवीमध्ये खरंच त्याचा एक म्हणतो ना आपण एक वेगळा काळ येणार आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये जर त्याने ते करून दाखवलं म्हणजे तर दिसतंच ते करून दाखवणार. ह्या चित्रपटानंतर त्याचे जे आयुष्य बदलणार ना, ते खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याचं आयुष्य बदलणार. आणि टीजर खूप छान आहे, सगळं एकदम परफेक्ट आहे. ज्या प्रकारे रिप्रेझेंट केला गेला म्हणजे मूवी पण खूप कमाल असणार आहे. आणि म्युझिक वगैरे जे दिलं आहे ना ते एकदम परफेक्टली मॅच होत आहे. सूरजने खूप छान काम केलं आहे. तर तुम्हाला या टीजरबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या मूवीबद्दल पण काय वाटतं, हे चित्रपटाबद्दल काय वाटतंय तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ट्रेलर आलं तर ट्रेलर नक्कीच बघणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात.